श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मकर राशीच्या जातकांनो, सावध व्हा. वटपौर्णिमेला मकर राशीच्या घरात लपलेले हे चार महाधोके वेळीच हटवा, नाही तर भयंकर काळ ओढवेल. पौर्णिमेची ही रात्र सामान्य नाही. ब्रह्मांडात एक अत्यंत भयानक व अंगावर काटा आणणारी महाबदलाची एक सुरुवात होत आहे मित्रांनो. आणि पण याच मुहूर्तावर तुमच्या नकळत तुमच्याच घरात बसलेली अशी एक काळतोंडी नकारात्मक शक्ती तुमचं संपूर्ण नशीब पांगळे करत आहे, ज्याची तुम्हाला साधी शंकाही नाही. होय, मकर राशीच्या लोकांनो, तुमच्या घरात अशा चार अत्यंत अशुभ आणि शापित वस्तू लपलेल्या आहेत, ज्या तुमच्या प्रगतीला, घरात येणाऱ्या पैशाला आणि सुखाला एखाद्या वाळवीसारखं आतून पोखरून खात आहेत. मकर रास ही कष्टाची रास आहे मित्रांनो. आणि त्यामुळेच जर या वट पौर्णिमेच्या मुहूर्तावर तुम्ही या चार वस्तू उचलून घराबाहेर फेकून दिल्या नाही, तर शनी महाराजाच्या कृपेला ग्रहण लागेल आणि येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी इतका भयानक, गरिबी व कंगाल घेऊन येणारा ठरेल की ज्याचा विचार करूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे वेळी सावध व्हा, नाहीतर नशिबाचे दरवाजे तुमच्यासाठी कायमचे बंद होतील. मित्रांनो, तुम्ही किती कष्ट केले, रात्रंदिवस रक्ताचं पाणी केलं, तरी पैसा हाती टिकत नाही. प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी अपयश येत राहतं. घरात रोज विनाकारण कपाळफोडी होत राहते. याचं कारण तुमचं नशीब नाही, तर साक्षात तुमच्या घरात दडून बसलेल्या त्या चार महाधोक्यामध्ये आहे मित्रांनो. ही वटपौर्णिमा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरणार की तुम्हाला विनाशाचा विनाशाच्या दरी ढकलणार, हे आता संपूर्णपणे तुमच्या एका निर्णयावर अवलंबून असणार आहे. लक्षात घ्या. आता लक्ष्मी व तुमच्या राशीस्वामी शनिदेव तुमच्यावरती नेमके कोणत्या वस्तूमुळे खुपत आहेत आणि त्या वट पौर्णिमेनंतर तुमच्या नशिबाचे बंद कुलूप कसे उघडणार, हे रहस्य आणि हे चार महाधोके कोणते, हे जाणून घेण्यासाठी काळजाचा थरका फोडून देणारा हा खुलासा एक सेकंदही मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर मकर राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमा हा केवळ पतीच्या दीर्घायुष्यासाठी करायचा साधा-सुद्धा उपवास नाही, तर ब्रह्मांडातल्या अदृश्य शक्ती जागृत करण्याचा हा सर्वात मोठा चमत्कारिक दिवसही आहे. मकर राशीच्या जातकांनो, या पवित्र दिवशी निसर्गात एक अशी अद्भुत ऊर्जा निर्माण होत असते, जी तुमचे नशीब एका रात्रीत पालटू शकते. अनेक महिन्यापासून तुमच्या कुंडलीत साचलेला भयंकर नकारात्मकता, पैशाची चणचण आणि नशिबाची न लागलेली साथ, या सगळ्याला कायमचा पूर्णविराम देण्याची सुवर्णसंधी या वट पौर्णिमेला चालून आली आहे. पण या महाबदलाचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल, तेव्हा तुम्ही तुमच्या घरातून या महाभयानक नकारात्मक गोष्टींना मुळासकट उपटून फेका, ज्या तुमच्या प्रगतीला एखाद्या वाळवीसारख्या कुरतडत आहेत मित्रांनो. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या घरात ठेवलेली एक अशी छोटीशी चुकीची वस्तू सुद्धा माता लक्ष्मीला तुमच्या उंबरठ्यावर परत पाठवू शकते. यामध्ये सर्वात पहिला व मोठा जो धोका म्हणजे तुमच्या घरात असलेली तुटलेली, क्रॅक गेलेली किंवा बंद पडलेले घड्याळ. मकर राशीच्या लोकांना तुमचा स्वामी शनी हा काळाचा, वेळेचा कारक म्हटलं जातं. त्यामुळे बंद घड्याळ थेट तुमच्या भाग्याला एकाच वेळी निरखून ठेवत असते. लक्षात घ्या, खिळून ठेवते आणि त्यामुळे तुमचे चालत असलेले काम ऐनवेळी बिघडते. नशिबाची साथ पूर्णपणे तुटते. जर तुमच्या घरात अशी अनेक घड्याळे असतील, तर ती या वट पौर्णिमेला घराबाहेर काढायलाच हवी, नाहीतर तुमची प्रगती कायमची ठप्प होईल. त्यासोबतच दुसरा भयंकर धोका, जो थेट तुमच्या घरात एखाद्या दारिद्र्य आणि अकारण वादाला आमंत्रण देतो, तो म्हणजे फुटलेला आरसा आणि काचेच्या वस्तू. वास्तुशास्त्रानुसार फुटलेला काचेमधून राहूचा व शनीचा अत्यंत क्रूर असा प्रकोपाचा वास येत असतो. जर तुमच्या घरात एखाद्या आरशाला बारीकशी तडाही गेली असेल किंवा फुटलेली भांडी तुम्ही बघू नंतर फेकून देऊ म्हणून जपून ठेवली असतील, तर सावध व्हा. मकर राशीच्या घरात त्या वस्तू कडाक्याचे क्लेश निर्माण करतात, पती पत्नीमध्ये विनाकारण संशय, वाद घडून आणतात आणि घरात कधीही पैसा टिकून राहत नाही. हा दोष घरातून तात्काळ काढून फेकणे अत्यंत गरजेचं असतं. तिसरी अशी गोष्ट आहे जी आपण अनेकदा दुर्लक्षित करतो, ती म्हणजे कधी न वापरलेली, कपाटाच्या कोपऱ्यात सडत पडलेली जुनी आणि फाटलेले कपडे. जसे की मकर रास ही शिस्तीची रास आहे मित्रांनो, आणि त्यामुळेच जर तुमच्या घरात अशा जुन्या कपड्याचे ढीग साचलेले असतील, तेथे राहू ग्रहाची वक्र दृष्टी असते.
जे जुने मळलेले कपडे घरात अशी काही जड नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात, त्यामुळे घरातील कर्त्या पुरुषाच्या कामात अडथळे येतात आणि नशिबाला ग्रहण लागते. आणि अथांग कष्ट करून सुद्धा हातात एकही रुपया शिल्लक राहत नाही शेवटी. त्यामुळे ह्या वस्तू फेकून द्या. चौथी वस्तू अत्यंत संवेदनशील आहे. म्हणजे तुमच्या घरात गॅलरीत असलेली सुकलेली, कोमजलेली झाडे किंवा वनस्पती, जसे की जिवंत हिरवीगार झाडे जशी समृद्धी आणतात, तसे सुकलेले रोप, सुकलेली पाने घरात थेट मृत्यूची आणि अपयशाची नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. आणि ही सुकलेली झाडे मकर राशीच्या लोकांची आर्थिक प्रगती, पैशाची आवक पूर्णपणे रोखून धरतात. म्हणूनच मकर राशीच्या जातकांनो या वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर याच्या अशुभ वस्तू घरातून आजच बाहेर फेकून द्या. बघा मग तुमच्या घरात कसा चमत्कारिक बदल घडतो. त्यासोबतच मकर राशीच्या जातकांनो आता डोळे पुसून टाका आणि छातीवर हात ठेवून अभिमानाने उभे राहा. कारण या वटपौर्णिमेला ब्रह्मांडात एक असा अद्भुत, अंगावर काटा आणणारा महासयोग घडत आहे. हो मित्रांनो, घडत आहे, जो गेल्या कित्येक वर्षात झाला नव्हता. तुमच्या राशीचा स्वामी शनिदेव स्वतः सुगृही बलवान स्थित असून धनदाता गुरु व चंद्राची अत्यंत दुर्मिळ व शुभ दृष्टी थेट तुमच्या राशीवर पडत आहे. आणि हा साधा सुद्धा बदल नाही, तर ते तुमच्या नशिबाचा जुना फाटलेला कपडा बदलून सोन्याचा पोशाख चढण्याचे दैवी संकेत देत आहे. मित्रांनो, गेल्या कित्येक महिन्यापासून तुमच्या डोक्यावर जे संकटाचे काळे ढग जमा झाले होते, ते या वटपौर्णिमेच्या रात्री एका झटक्यात पिघळून जातील. हा महासयोग मकर राशीसाठी इतका शक्तिशाली आहे की जे शत्रू तुमच्या पाठीमागे कारस्थान रचत होते, जे लोक तुम्हाला कमी लेखत होते, तेच आता तुमच्या पायाशी येऊन नतमस्तक होतील. समाजात, कामाच्या ठिकाणी तुमचा असा काही दबदबा निर्माण होईल की लोक तुमच्याकडे पाहतच राहतील. हो, तुमची कर्मशक्ती, आत्मविश्वास इतका प्रभावी सुद्धा होईल की रखडलेली, अडकलेली न होणारी सरकारी कामे सुद्धा अगदी चुटकेसरशी पूर्ण होतील. शनिदेवाच्या कृपेनेच आता तुमच्या कष्टाची चीज होईल. हाच तो राजा बनण्याचा काळ आहे मित्रांनो, जो वटपौर्णिमेनंतर सुरू होत आहे. आणि या पवित्र सणानंतर तुमच्या आयुष्यात एका मागोमाग एक असे 4 मोठे थरारक चमत्कार घडतील, ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या भाग्याला असे 4 चांद लागणार आहेत की आतापर्यंत ज्या नशिबाने तुम्हाला पावलोपावली रडवले, तेच नशीब आता तुमच्यावरती सुखाचा वर्षाव करेल. ज्या रात्री तुम्ही घरातून त्या अशुभ वस्तू बाहेर फेकाल, त्याच रात्री, अगदी त्याच रात्रीपासून तुमच्या कुंडलीतील दुर्दैवाचे कुलूप कायमचे तुटेल. तुमची जी स्वप्ने पैशाअभावी किंवा लोकांच्या विरोधामुळे अपूर्ण राहिली होती, ती आता वास्तवात उतरणार आहे. त्यासोबतच चौथा मोठा बदल म्हणजे तुमच्या घरात असणारी भयानक अशी शांतता किंवा मानसिक तणावात कायमचा नाहीसा होईल. मकर राशीचे लोक मनामध्ये खूप गोष्टी दाबून ठेवत असतात. कित्येक रात्री चिंतेने जागून काढलेल्या आहेत त्यांनी. पण या वटपौर्णिमेनंतर घरात एक अत्यंत दैवी, पवित्र व आनंदी वातावरण निर्माण होईल. घरातील अनेक सदस्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य असेल. कुटुंबात चाललेले जुने कोर्ट कचेरीचे वाद असतील किंवा जमिनीचे वाद तुमच्या बाजूने सुटतील. आणि घरामध्ये मित्रांनो, सुख शांतीचा असा काही सुख शांतीचा असा काही पाऊस पडेल की तुमचे घर म्हणजे साक्षात स्वर्ग वाटू लागेल. मकर राशीचा जातकानो, हा काळ तुमच्यासाठी फक्त चांगला नाही, तर अत्यंत भाग्यवान, चमत्कारी ठरणार. ग्रह स्वतः तुमच्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो. आणि निसर्गाची शक्ती तुम्हाला साथ देण्यास तयार आहे. जुन्या सर्व अपयशांना विसरून जा. एक नवीन भव्य दिव्य आयुष्यासाठी तयार व्हा. वटपौर्णिमेची ही रात्र तुमच्या आयुष्यातून गरिबी, अपयश आणि दुःख कायमचे संपून टाकेल आणि तुमच्या नशिबाची गाडी प्रगतीच्या मार्गावर सुसाट धावू लागेल. यात मात्र शंका नाही मित्रांनो. त्यासोबत त्यासोबतच मकर राशीच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यात दारिद्र्याचा अंधार संपून अथांग पैशाचा आणि सोन्याचा प्रकाश पडणार आहे. या वटपौर्णिमेनंतर तुमच्या घरात धनलक्ष्मीचा असा काही वर्षाव होईल, जो तुमच्या 7 पिढ्यांनी पाहिला नसेल. नोकरी कित्येक दिवसापासून रखडलेली बढती, पगारवाढ अचानक तुमच्या हातात येईल. जर तुम्ही व्यापारी असाल तर शनिदेवाच्या कृपेने तुमच्या व्यवसायात इतक्या वेगाने प्रगती होईल की प्रतिस्पर्धी पाहतच राहतील. अडकलेला बुडालेला पैसा असेल किंवा कोर्ट कचेरीत अडकलेली मालमत्ता असेल, अचानक तुमच्या नावावर होईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले झाल्यामुळे तुमची तिजोरी कधीही कमी होणार नाही. हा मकर राशीचा मोठा आशीर्वाद मिळणार आहे. त्यासोबतच आर्थिक सुखासोबत तुमच्या कौटुंबिक आयुष्यात साक्षात सुख व समाधानाचा संसार फुलणार आहे.
पती पत्नीमधील जुने मतभेद असतील, रोज रोज होणारे किरकोळ वाद मिटून नाते अधिक घट्ट होईल, प्रेमळ व मधुर होईल. तुमच्या जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात प्रचंड यश मिळेल, ज्यामुळे तुमच्या घराची प्रतिष्ठा समाजात वाढेल. घरातील मुलाची प्रगती पाहून तुमचं मन अभिमानाने भरून येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आजारपणाने तुमच्या घराला ग्रासले होते, पैशाचा मोठा हिस्सा औषध पाण्यावरती खर्च होत होता, तो आजारपण घरातून कायमचे हद्दपार होईल आणि सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य सुद्धा लाभेल. पण हे सगळे भाग्य जर तुम्हाला तुमच्या पदरात पाडून घ्यायचे असेल, तर वटपौर्णिमेच्या रात्री एक अत्यंत प्रभावी धार्मिक उपाय करायला विसरू नका. घरातल्या त्या 4 अशुभ वस्तू पहिले फेकून दिल्याच्या नंतर वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी एका पांढऱ्या कागदावरती काळ्या शाईने तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी जी अडचण आहे, हो मित्रांनो, जी अडचण आहे ती अडचण लिहा आणि त्यानंतर एका पिंपळाच्या किंवा वडाच्या पानात तो कागद ठेवा. नंतर मकर राशीसाठी विशेष म्हणजे त्यावर एक लोखंडी खिळा किंवा ₹1 नाणे आणि थोडी काळी मिरी ठेवा. हे सर्व साहित्य रात्रीच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजाबाहेर नेऊन डाव्या डाव्या बाजूला ठेवून द्या आणि मनातल्या मनात म्हणा, माझ्या घरातील सर्व इरापिडा, गरिबी, रोग किंवा दुःख आजच्या क्षणी टळू दे. असे म्हणून मागे न पाहता घरात या. तुमच्या घरातील सर्व वाईट शक्ती व दारिद्र्य या उपायाने कायमचे जळून खाक होईल. मित्रांनो, लक्षात घ्या. मकर राशीच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, निसर्गाने व ग्रहाने तुम्हाला राजा बनण्याची पूर्ण तयारी केली आहे. आता वेळ तुमची आहे. ही वटपौर्णिमा तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार. यामुळे ही सुवर्ण संधी अजिबात हातातून गमवू नका मित्रांनो. आणि कारण स्वतःवर विश्वास ठेवा आणि तातडीने बदल देखील करा. तुम्हाला हा व्हिडिओ ही भविष्यवाणी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर नक्की किंवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठे यश हवे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय शनिदेव किंवा जय महालक्ष्मी, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांचंही नशीब चमकेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्ही या चॅनलवरती मकर राशीचे रोजच्या रोज राशी भविष्य देखील सांगत असतो. धन्यवाद.